मित्रांनो, तुम्ही बघित असलेली सगळ्यात मस्त वस्तू आहे विप्रोचा हा डोअर प्रोटेक्शन सायरन सिस्टम आहे. वायरलेस वाला आहे. तुमच्या दुकानाची घराची शटरची रक्षा करायसाठी हा एक सायरन सिस्टम बनलेला आहे. 120 dB याचा पॉवर आहे, भरपूर लाऊड आहे आणि हा वायरलेसली काम करतं. असं समजा की हा एक घराचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये हा दरवाजा आम्ही या प्लायवूडच्या द्वारे आम्ही तुम्हाला दाखवत आहे. हे स्विच सुरू करायचं म्हणजे आम्ही सायरन सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आणि याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक बटन आहे. याला खाली वर दाबलं की याच्यामध्ये बॅटरी आहे, बॅटरी दिसतं आणि हे खाली दाबल्यानंतर याच्यातलं हा सायरन ऍक्टिव्हेट होतो. आता कोणी चोर आला आणि चोरांनी हा समोरचा दरवाजा, शटर, गेट कुठली पण वस्तू याला तोडली किंवा ऑपरेट केलं तर सायरन खूप जोरात वाजणार. 120 dB याचा भरपूर आहे. बघा, याला सुरू केल्यानंतर हा बघा किती जोरात वाजून आहे. याला बंद करण्यासाठी मला इथे हात ठेवावं लागलं आणि हे स्विचला बंद करावं लागलं. असा प्रकारे हा चांगला आहे, मस्त आहे. या जर तुम्ही हे सायरन सिस्टम घेतल्यानंतर हा एवढा छोटा कॉम्पॅक्ट आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, माझं नाव अविनाश आहे. आम्ही हे बनवलेलं आहे, सगळ्यात मस्त आहे, सक्सेसफुल आहे. याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी आहे, कुठेही करंट नाही. तुम्ही या दोघांच्या मध्ये वायरची गरज नाही. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस हा एक कंट्रोलर मिळतो. याच्यासोबत एक चार्जर मिळतं, बॅटरी चार्जिंग करण्यासाठी एक ट्रिगरिंग स्विच मिळते आणि एक स्क्रू मिळतात. अशा प्रकारे आहे. आणि तुम्हाला जसं तुमची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे ए आणि बी हे जे स्विचेस आहे हे तुमच्या शटरसाठी आहे. सी वाला हा तुमच्या मेटल डोअरसाठी आहे. डी वाला वुडन डोअरसाठी आहे आणि हा युनिव्हर्सल आहे, कुठल्या पण कंडिशनमध्ये वापरतात. हे कसं काम करतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी याला उघडून दाखवतो. हा प्लायवूडचा एक नमुना आम्ही बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा, याच्यामध्ये एक स्विच आहे आणि स्विच नंतर हिला एक लिमिट स्विच राहतं. याच्यामध्ये हा ट्रिगरिंग होतो आणि एक छोटंसं एक याच्यामध्ये एक चाबी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला हे कधी ऍक्टिव्हेट करायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर, जसं ग्रीनवर आहे म्हणजे हा ऍक्टिव्हेट झालेला आहे सायरन. हा ग्रीनवर असता तेव्हा वाजणार, रेडवर असताना वाजणार नाही. रेड असल्यानंतर तुम्हाला कधी पण तुम्ही हे दार ऑपरेट केलं तरी पण काही पण ऍक्टिव्हेट होणार नाही जोपर्यंत तुम्ही याला ग्रीनवर करणार. जसं मी हा सायरन सिस्टम सुरू केलेला आहे आणि हा रेड कंडिशनमध्ये आहे, म्हणजे हा चाबी वरच्या बाजूनी आहे, तर हा ऑपरेट होणार नाही. बघा, ते हा ऑपरेट होणार नाही. पण मला घराच्या बाहेर जायचं आहे तर तेव्हा मी काय करणार, याला ऑपरेट करणार म्हणजे हा ग्रीन पॉईंटवर आणणार आणि जसं मी याला ऑपरेट करणार तर आपल्याला सायरन वाजणार. बघा, याच्या आतमध्ये कुठे पण काही दिलेलं नाही आहे. बघा, आता मी याला हात लावून बंद केलेला आहे. बघा, एक चोर आहे, त्याला दार 2-3 वेळा जरी ऑपरेट केलं तरी पण तो सायरन वाजत राहणार आणि त्याच्या जेवढा टाइम सेट केलेला आहे, म्हणजे जसा मी 15-20 सेकंद सेट केलं याच्यामध्ये, तितका वेळपर्यंत वाजत राहणार. हा चोर म्हणजे दार 2-3 वेळा ऑपरेट जरी केलं तरी पण हा सायरन वाजत राहणार. आता थोड्या वेळाने हा सायरन वाजणं बंद होऊन जाणार. आता मी याचं टायमिंग सेट केला आहे, तितक्या टायमिंग नंतर हा सायरन बंद होणार. हा आवाज कमी व्हायला पाहिजे म्हणून इथे हात ठेवलेला आहे, कारण आवाजाचा खूप कर्कश आवाज आहे, जेणेकरून चोर तुमच्या घरी थांबणार नाही, गुडावर थांबणार नाही आणि पळून जाणार, आजूबाजूच्या लोकांना जागवणार. बघा, इतका जो टायमिंग सेट केलेला आहे त्या टायमिंग सेटपर्यंत वाजत राहणार. मी तुम्हाला हे यासाठी दाखवत आहे कारण बंद झाल्यानंतर परत आवाज येऊ शकतो, हे तुम्हाला दाखवायचं आहे. हा विश्वासकडे होलसेलकडून मिळणार आणि खूप स्वस्त आहे. बघा, आता हा वाजणं बंद झालेला आहे, म्हणजे आता चोराला काय वाटेल की यांचा जो सिक्युरिटी सिस्टम आहे हे काम करणं बंद केलेलं आहे. आता बघा, मी परत म्हणजे चोर एकदा दार तोडलेला आहे, त्यांनी काय केलं, सायरन वाजतापर्यंत तो पळून गेला. त्याला वाटेल की हा बंद झालेला, परत तो चोर घरी येणार आणि याला ऑपरेट करणार. जसं परत दार उघडणार तसं परत हा खूप जोरात वाजणार. बघा, जसं ऑपरेट केलं परत वाजायला लागला, म्हणजे जसं याला ऑपरेट केलं मी परत हा दार वाजायला बाजू लागला. मी याला बंद करतो. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, परत तुम्ही जितक्या वेळेस तुम्ही दारला ऑपरेट करणार त्या तितक्या वेळेस हा ऑपरेट होत राहणार. आणि हे बघा, स्विचला असं केलं, या कंडिशनमध्ये केलं की याला हा ऑपरेट होणार नाही. तर याच्यात दोन्ही पण प्रोटेक्शन आहे. तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा जाता तेव्हा तुमच्या गेटची, गोडाऊनची, ज्वेलरी शॉप आहे, महागडे आपले दुकान असतात, त्याच्यामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा लागले असते. पण ते कॅमेरे कधी काम करतात, ज्यावेळेस चोर तुम्हाला सापडतो. पण एवढा मोठा लाऊड तुम्ही आवाज लावला तो चोर तुम्हाला दार तोडणार नाही. मी तुम्हाला दाखवलेलं आहे, एकदा दार त्यांनी ओपर ऑपरेट केलं, परत ऑपरेट केलं तरी पण इतका जोरात वाजतो. तुम्हाला तुमच्या दुकानाच्या हिशोबाने, तुमच्या म्हणजे घराच्या हिशोबाने, गेटच्या हिशोबाने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला डिझाईन करू शकता. आमच्याकडे हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. ए आणि बी हा ऑप्शन आहे स्विचचा, जे तुम्ही शटरला लावू शकता, एक साध्या शटरसाठी, रोलिंग शटरसाठी. सी हा मेटल डोअरसाठी, डी वाला वुडन डोअरसाठी आणि हा ई वाला हा युनिव्हर्सल आहे, कुठल्या पण कधी पण कंडिशन वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला दाराला ऑपरेट केलं, बघा टिक्क नाव झालं, याला पुढे केलं, मागे केलं, बाजूला केलं, इकडे केलं, याच्यावर किती पण इम्पॅक्ट केलं, बघा असं बेंड केलं, इकडे केलं, तिकडे केलं, कुठल्या पण कंडिशनमध्ये याला ऑपरेट केलं की तुम्हाला हा सिग्नल जनरेट करा आणि तुम्हाला लाऊड लागणार. म्हणजे तुम्ही घरच्या 2 मजली घर आहे, तुम्ही खालच्या मध्ये तुमचं दुकान आहे, वरती तुम्ही राहत आहे, शटर तोडलं. आजकाल शटर चोर स्मार्टली तोडतात, कॅमेरे असून सुद्धा त्याला पकडू शकत नाही. पण लाऊड आवाज असल्यामुळे तो चोर थांबणार नाही, पळून जाणार आणि तुमच्या व्हॅल्युएबल वस्तूची, दुकानाची सुरक्षा होणार. हा स्वस्त आहे, 1000-2000ची वस्तू आहे. तुम्ही याला लावा.
लावण्यासाठी सोपं आहे. आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही फक्त आम्हाला सांगा कशा प्रकारे तुमचं दुकान आहे, घर आहे, आम्ही तुम्हाला सांगू. वायरलेस आहे, कुठेही वायरिंग करायची गरज नाही, तारा जोडायची गरज नाही. तुम्हाला काय वस्तू मिळणार, एक स्विच मिळणार, त्याच्यासोबत एक स्क्रू मिळणार, याच्या आतमध्ये बॅटरी आहे ती चार्जिंग करायसाठी. बघा किती बॅटरी उरलेली आहे, ही बॅटरी दिसायसाठी याच्या बॅटरी मीटर सुद्धा आहे. याला बंद करू शकता आणि खालच्या कंडिशनमध्ये सुरू करू शकता. याच्यासोबत चार्जर मिळणार. हा तुम्ही कुठे पण 100-150 फुटाच्या आतमध्ये ठेवलं तर याला ऍक्टिव्हेशन मिळतं, म्हणजे सिग्नल मिळते आणि हा ऑपरेट होतो. सगळ्यात बढिया आहे आणि हा विप्रोचा ब्रँड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी आहे. स्वस्त आहे, मी सांगितलं 1000-2000ची वस्तू आहे. तुम्ही याला घ्या, घरी लावा, स्वतः लावा आणि याला वापरा. तुमच्या नक्की कामाची वस्तू आहे, हे तुम्ही वापरायलाच पाहिजे. वस्तू छोटी आहे, स्वस्त आहे, पण कामाची आहे. धन्यवाद.